आता दुपारचं जेवण करून दिंडी निघालेली आहे पुढच्या विसाव्याला। आता एक विसावा जो आहे तो जरा कन्फ्युजिंगवाला आहे। अष्टवक्र साधू यांचे इथं जाण्याचं प्रयोजन आहे, पण आता पाहूया काय होतंय। आणि संध्याकाळी कुठे महाराज आपली विसावा? रात्री झोपायचं ठिकाण जमदाग्नी ऋषीच्या आश्रमामध्ये आहे ना, बरोबर ना? पाहूया काय होते। संध्याकाळचं तर फिक्स आहे। ऋषीश्वर जमदाग्नी मुनी यांच्याकडे आज संध्याकाळची झोपण्यासाठी आज तिकडं आमची दिंडी जाणार आहे। आणि आता अष्टवक्र ऋषी यांच्याकडे विसाव्यासाठी जाणार आहे। पाहूया काय होतं। ते बोलताना खरंच असेल, कारण त्यांनी मला लगेच चेहऱ्याला फॉलो तुम्ही व्हिडिओ चालू केली। आमचे अचुडे बचुडे रुपडे राज रुपडे छकडे। बघा ना कसले गाव आहेत हा, किती छान छान गाव आहेत, घर घर आहेत। अग अग म्हशी, दिवाळी, सीताराम 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 बेटा। इकडं अयोध्या 84 कोशी परिक्रमेमध्ये एक दांडगा अनुभव आलेला आहे। तो दांडगा अनुभव असा आहे, आपण फक्त आपल्या इथं गाण्यामध्ये मी ऐकलंय, म्हणजे पोरांना बोलताना का भारत का बच्चा बच्चा बोले जय श्रीराम बोलेगा, पण इकडं असं नाही आहे। इथं खरंच सगळे लहान पोरापासून सगळे मोठ्यापर्यंत सीताराम आणि जय श्रीराम हा शब्द बोलल्याशिवाय राहतच नाही। एवढा त्यांना चांगला वळण या भूमीचा यांच्या घरच्यांचा आहे, पाहू शकता। जय सीताराम। लहानातल्या लहान मुलाच्या तोंडात नाव आहे, त्यांना हे शिकवावं लागत नाही। हा अहो महाराज ऐका, मी तुम्हाला सांगतो, आता आमच्या इथं आहे ना जय श्रीराम जय सीताराम हे कधी बोलतात माहिती आहे? सत्य परिस्थिती सांगतो तुम्हाला, सत्य परिस्थिती। हे जास्त करून ते डीजेवर गाणी लागला का भारत का बच्चा बच्चा, तेव्हाच ते त्यांच्याच मुखाला नाव येतं, त्याशिवाय त्यांच्या मुखाला नाव येत नाही। बोलो जय श्रीराम बोलेगा तेव्हाच, का तेव्हाच, इतर दिवशी बोलू शकत नाही। हीच गोष्ट खंत वाटते, पण ते इथं तसं नाही। बघा बोलायची गरज नाही, सांगायची गरज नाही, सीताराम सीताराम। हां, यांना शिकवायची गरज लागत नाही, याला बोलतात मनापासून बोलणं। आणि डीजेवर बोलणं याला काय अर्थ नाही, मनापासून बोला जय सीताराम जय श्रीराम। डिक्सिर गोंदा या ग्रामस्थांकडून वारकऱ्यांसाठी स्पेशल काहीतरी देण्यात येत आहे, ते सगळे वारकऱ्यांनी घेतलेलं आहे। सरबत आहे, सरबत। काय महाराज ओळखा पाहू, काय पिताय तुम्ही? काय या लोकांनी काय सेवा केली तुमची? दहीच आहे, दहीच आहे, खूप छान आहे, खूप छान सेवा दिली या लोकांनी। सीताराम बाबाजी। बाबा चले चाय खा लो बाबा, और थोड़ा खा लो बाबा। सीताराम बाबाजी, सीताराम जय सीताराम सीताराम महाराज जी। रुक्मिणी आई साहेबांच्या पादुका। आता द्यावा वचनाचा,
जय सीताराम माझी जय सीताराम जय सीताराम. आनंद ही आनंद आनंदचा पोऱ्या. चौऱ्याऐंशी कोशी परिक्रमामध्ये अष्टवक्र मुनीच्या दर्शनासाठी सर्व आळंदी पंढरीचे वारकरी तसा सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व साधक वृंद गुरुवर्य मोठे मौलीच्या सानिध्यामध्ये दर्शनासाठी निघालेले आहेत. हातात माझी पाळी झालेली आहे अभंगाची. खऱ्या अर्थाने इथं संस्थेचे सगळे गुरुवर्य आहेत, सगळे मोठे मोठे आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्यासमोर गायन करणं किंवा एखादा अभंग म्हणणं हे एक परीक्षेसारखंच आहे. तरी त्यांच्यासमोर मी जे पण सादर केलं ते त्यांना गोड झालं हे मानूनच त्यांचा आशीर्वाद घेतो. जय श्रीराम. दोही बाई देऊळे दोही बाई देऊळे मला बोलण्याची हिंमत ज्यांच्याकडून आले ते आदरणीय, लहानपणापासून त्यांचं गायन ऐकलं ते सर्व गुरुवर्य. त्याच्यामध्ये आदरणीय गोडसे बाबा असतील, आदरणीय आरूबाबा असतील, त्याच्यानंतर बोधेबाबांचा काही काळ आम्हाला लाभला व त्याच्यानंतर बगुरे गुरुजी असतील. त्यात सर्वात माझ्या आवडते प्राणप्रिय म्हणजे माझे कदम माऊली छोटे. आज त्यांच्यामुळंच मी इथं काही ते दोन शब्द बोलू शकलो, एखादा अभंग बोलू शकलो निडरपणे, न घाबरता बोलण्याचं धाडस मला छोट्या कदम माऊलींमुळं आला. तरी अशीच कृपा राहू दे त्यांची ही माऊलींचरणी प्रार्थना. इथं वारकऱ्यांना थंड करायचं काम चालू आहे, पाहू शकता. वारकरी एकदम गार गार झाले, थंडगार. या लवकर या और गार व्हा, या लवकर आमचे देव गार करा. हाँ हमारा भगवान आए, देखो अभी हमारे भगवान को गार करो. मल्ला कर दिया है भाई बाबू, कर दिया भाई. वाह वाह वाह. जय सीताराम. देवा ओ देवा, देवा कसं वाटलं गार करून? या आमच्या रुक्मिणी आई साहेबांच्या पादुकाही गार झाल्या. आता आपली दिंडी विसाव्यावरून प्रस्थान केला आहे आणि आपण आता चाललो आहोत अष्टवक्र मुनींच्या आश्रमाकडं. तुम्हाला अष्टवक्र मुनींचं सुद्धा दर्शन घडवून देतो. जय श्रीराम. सुंदर असं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि तिथून माझ्या दोन माता मावळे बघा डोक्यावर मोळी घेऊन चाललेले आहेत. इथं माझी माता माऊली बसलेली आहे शेतामध्ये. सुंदर वातावरण संध्याकाळचं, एकदम निसर्गरम्य वातावरण, मनरम्य वातावरण, खूप छान वातावरण झालेलं आहे. आणि अशा वातावरणात चालायला खरंच खूप आनंद वाटतो. दुपारी मात्र लय भयंकर वाटतं. दुपारी एवढं गरम होतं आणि त्यातल्या त्यात इकडली माती विशेष आहे. इकडली माती धुराडा आहे, धुराडा. फार मऊ माती आहे, आपल्यासारखी माती नाही महाराष्ट्रासारखी.
अयोध्येला माती विशेषच आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी तो टाकलेला आहे ती गोष्ट. पण संध्याकाळचं वातावरण मात्र एकदम शांत दांत असं. फक्त पक्ष्यांचा आवाज येतो. त्या किडे असतात नाही का, त्यांचाच आवाज येतो. एकदम शांत. बघा बघा वातावरण. जय श्रीराम, जय श्रीराम. बघू शकता तुम्ही जुने वाडे, जुने घर. हे माझ्या गोमातेचे घर आहे. वा बघा, लहान बहीण भाऊ एका सायकलवर मस्त फिरत आहेत. चाल आहे का, खूप छान चाल आहे. वा इथं गायन करणारे बरेच वारकरी, म्हणजे माझ्या जोग महाराज शिक्षण संस्थेचे वारकरी असतील. त्या शिक्षण संस्थेच्या वारकरीमध्ये जवळजवळ 70 ते 80% वारकरी विद्यार्थी यांचा गाथापाठ आहेत. अशी व्यक्ती, असे विद्यार्थी इथं चालत आहेत. तरी आमचं अहोभाग्य आहे का अशा विद्यार्थ्यांचं आम्हाला संग लाभत आहे. याच्यासाठी जोग महाराज शिक्षण संस्था यांचं खरंच वर्णनही का आपल्याला करता येणार नाही, अशी त्यांचं कार्य आहे जोग महाराजांचं. ऐका चाल. निष्कलंक पुण्य पाप बाधा आम्हा नाही कदा. फार गोड चाल आहे. निष्कलंक पुण्य पाप बाधा आम्हा नाही कदा. बाबा सीताराम, बाबा सीताराम, सीताराम. हम लोग आए हैं, हम महाराष्ट्र से आए हैं. महाराष्ट्र से पुना जिला. हम कोई मुंबई से आया है. तो ये सब एक ही संस्था के छात्र है. यहाँ पे 84 कोसी परिक्रमा करने सब आए हैं हम लोग. जय श्री राम. पाहू शकता तुम्ही 84 कोशी परिक्रमा मार्ग का प्रमुख पड़ाव स्थल श्री अष्टवक्र ऋषी आश्रम. आपण आता थोड्याच वेळात आश्रमामध्ये प्रवेश करणार आहोत आणि तुम्हालाही दर्शन देऊ अष्टवक्र ऋषींचा. अष्टवक्र ऋषींची माहिती तुम्हाला आमचे ज्ञानराज महाराज म्हात्रे हे देतील. ते तुम्ही ध्यान देऊन ऐका. छोटासा असा मजाक करणारा प्रयास केला. क्रिएटिव्हिटी व्हिडिओ कशी झाली महाराज? एकदम बोगस प्रयत्न होता तो. तरी पण टाकू आपण.
अष्टवक्र ऋषी मुनींचा आश्रम किती आतमध्ये आहे. मला वाटलं लगेच येलो, भरपूर आतमध्ये आहे. बरोबर ऋषी मुनी जरा विरक्त असतात म्हणून ते विलक्त असतात, वेगळे असतात, जगा वेगळे. दनाबाई नामदेव दनाबाई. नामदेव दनाबाई नामदेव दनाबाई. खड्डा ओय सगळं चौकडं आवाज फिरतो या. असं वाटतं की इको लावले सगळीकडं, साऊंड लावलं ते साईडला. नामदेव दना. मस्त आहे ना, एकदम जंगलात आलो आपण आता. अष्टवक्रमुनी. तुला माहिती आहे काय झालं आता आपल्यासोबत? आम्ही सांगतो. आपल्याला ते बाबा न्यायला आलते ना, ते बाबा बोलले का तुमचा 3 किलोमीटरचा रस्ता, मी 1 किलोमीटर शॉर्टकट नेईन. तुला तर बघायला गेलो ना तर आपण 3 किलोमीटरच्या वरती चाललोय आश्रमात येता येता. काय बाबा हे वागणं बरं नव्हतं. काय चालतंय पण मज्जा आली. ज्या रस्त्यातून पण बाबांनी आणला ते निसर्गरम्य वातावरण होतं पूर्ण. खूप छान वातावरण होतं, जंगलच होतं पूर्ण, मोठी मोठी झाडं. आणि हे आपलं अष्टवक्र ऋषीमुनी यांचा आश्रम आलेला आहे. संतांचे दर्शन झाले, संतांचे दर्शन. अष्टवक्र मुनी यांचा आश्रम आलेला आहे. खरंच कधी जीवनामध्ये विचारही केला नव्हता का अशा साधू संतांची, अशा साधकांची किंवा अशा ऋषीमुनींची आपल्याला भेट होईल किंवा त्यांचा आश्रम आपल्याला पाहायला भेटेल, त्यांचं दर्शन आपल्याला घडेल. खरंच सर्व गुरुवर्यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांच्या चरणी शतश नमन. त्यांच्यामुळे आम्हाला हे पाहायला भेटतं.